नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू प्रेमनाथला समजावत म्हणते की दाजी, विठुराया या इंदूला आणि तिच्या माणसांना कधीच अंतर देणार नाही. ती श्रीकला आपल्या रायाला कुठेही लपवू देत, मी शोधून काढणारच. आता तितक्यात राया तिथे येतो आणि इंदूला आवाज देत म्हणतो की मामी, विठुरायाला कसं शोधायचं याचा विचार करताय ना. आता रायाचा आवाज ऐकून सगळेजण रायाला बघायला लागतात आणि रायाला समोर असं सुखरूप बघून सगळेजण खूप खुश होतात आणि धावतच रायाजवळ जातात. आता रायाला बघताच नारायणी आणि प्रेमनाथ जाऊन रायाला मिठी मारतात आणि खूप रडायला लागतात. तर बाकीचे सगळे सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आता नारायणी घाबरत विचारायला लागते की राया, तुला कोणी काही खायला प्यायला तर दिलं नाही ना, तू काही खाल्लं तर नाही ना. तेव्हा राया आश्चर्याने नारायणीला विचारतो की आई, तुला काय झालंय आणि मला कोण कशाला देईन खायला. आणि तो सर्वांकडे बघत म्हणतो की आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय, काय झालंय. आणि तो श्रीकला मामी असं काहीतरी बोलणार तितक्यात मोठ्या बाई रायाला थांबवत म्हणतात की नावसुद्धा घेऊ नकोस तिचं, आणि मामी तर अजिबात बोलू नकोस. तेव्हा राया विचारतो की पण तुम्ही सगळे माझ्याकडे असं का बघताय. तेव्हा मोठ्या बाई रायावरती रागवत म्हणतात की कुठे होतास तू आणि असं न सांगता कसं काय गेलास. सगळ्या गावात शोधलं आम्ही तुला, आणि तुला किती वेळा सांगितले की ज्यांच्यासोबत ओळख नाही अशा लोकांसोबत जायचं नाही. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना समजावत म्हणते की मोठ्या बाई, अहो जरा शांत व्हा, आपला राया सुखरूप परत आलाय ना, विठुराया पावलाय. आणि ती रायाला विचारते की राया कुठे होतास रे. यावर राया सांगतो की मी शेळकेवाडीच्या गणपती मंदिरात गेलेलो. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की एवढ्या लांब. तर मोठ्या बाईसुद्धा विचारतात की कशासाठी गेला होतास. यावर राया सांगतो की गणपती बाप्पांना प्रार्थना करायला. तेव्हा व्यंकू महाराज रायाला विचारतात की कसली प्रार्थना बाळा. यावर राया सांगतो की अहो आजोबा, मी गणपती बाप्पांना सांगितलं की तुम्ही विठुरायाला लवकरात लवकर परत आणा, कारण आमचे आजोबा बोलत पण नाही आहेत, हसत पण नाही आहेत, फक्त गाभाऱ्यात एकटे बसलेले असतात आणि मला गोष्ट पण नाही सांगत आहे. म्हणून मी गणपती बाप्पांना सांगितलं की आमच्या विठुरायाला परत आण. तेव्हा रायाचा हा निरागसपणा बघून सर्वजण खूप इमोशनल होतात. तर व्यंकू महाराजसुद्धा खूप इमोशनल होतात आणि रायाला जवळ घेतात. आता इंदू रायाला म्हणते की राया, मनापासून प्रार्थना केलीस ना, मग गणपती बाप्पा तुझं नक्की ऐकणार बघ. आता शकुंतला रायाला विचारते की राया, भूक लागली असेल ना रे तुला. तेव्हा राया सांगतो की हो, खूपच भूक लागली आहे मला. तेव्हा सगळेजण आता यावर हसायला लागतात. आता मोठ्या बाई रायाला विचारतात की मग श्रीखंड खाणार का. तेव्हा राया लगेचच हो म्हणतो. यावर मोठ्या बाई आता अदूला म्हणतात की अधोक्षच जा आणि सर्वांसाठी श्रीखंड घेऊन ये. आणि सगळेजण आता रायाला असं सुखरूप घरी आलेलं बघून खूप खुश झालेले असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि इंदू झाडाखाली बसलेले असतात. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की आपला राया घरी परत आला, तुझ्या फ्रेंडची त्या विठुरायाची कृपाच म्हणायची. यावर इंदू मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, खूप घाबरले होते हो मी. त्या श्रीकलेचं काळीज नावाची गोष्टच नाही आहे. काय बरं वाईट केलं असतं तर तिने. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की काही केलं नसतं तिने, तुझा अवतार पाहिला होता तिने, तिची हिंमतच झाली नसती. यावर इंदू म्हणते की मोठ्याबाई, अहो सुडाने पेटलेल्या बुद्धीला सारासार विचार करता येत नसतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की ते तर आहे ग, पण यातून एक गोष्ट लक्षात आली की विठुराया आपल्यावर नाराज जरी असला ना, तरी त्याची कृपादृष्टी आपल्यावर आहे आणि तो आपल्या पाठीशी आहे. तेव्हा इंदू म्हणते की खरं आहे, तो आपल्या भक्ताला कधीच अंतर नाही देत. तेव्हाच आता तिथे श्रीकला येते आणि इंदू आणि मोठ्याबाईंना विचारते की काय मग, पोहोचला का राया. तेव्हा आता श्रीकलाचा आवाज ऐकून लगेच मोठ्याबाई आणि इंदूला खूप राग येतो. आता इंदू श्रीकलाकडे न बघता दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा श्रीकला मोठ्याबाई आणि इंदूजवळ येते आणि म्हणते की काय राया धडधाकड सुखरूप पोहोचला. ही आजकालची पोरं पण ना दीडशहाणीच झालेत तुमच्याप्रमाणे. आता आपण कुठे चाललोय कुठे नाही हे सांगून जायचं ना, त्यामुळे पालकांचा गैरसमज होतो, तुमचा झाला ना माझ्या बाबतीत. तेव्हा मोठ्याबाई आता उठतात आणि श्रीकलाकडे खूप रागाने बघायला लागतात आणि तिला म्हणतात की तुझं काय गातं इथे आणि इथे कशाला आली आहेस. यावर श्रीकला हसायला लागते आणि मोठ्याबाईंना म्हणते की आता माझं काम जरी असलं तरी तुम्ही तेवढ्या कामाच्या उरल्या आहात का मोठ्याबाई. आणि ती इंदूला म्हणते की काय ग इंदे, बघितलं ना कसं मूर्ख बनवलं मी सगळ्यांना. राया गायब होण्यात तर माझा काही हातही नव्हता, तरी काय टेन्शन दिलं ना तुम्हाला मी. एकदा विचार करून बघ, जर राया खरंच माझ्या ताब्यात असता तर मी काय काय केलं असतं ना. तेव्हा मोठ्याबाई रागाने श्रीकलावरती ओरडत म्हणतात की जास्त फुगायचं नाही या. तेव्हा श्रीकला म्हणते की आणि तुम्हाला काय वाटतं की मी त्याला काही करू शकले नसते का. आणि ती इंदूला म्हणते की काय ग इंदे, तुमच्या गोपाळासोबत मी काय काय केलं हे विसरल्या का या मोठ्याबाई. तेव्हा हे ऐकून इंदूला खूपच राग येतो आणि ती रागातच श्रीकलाला आता मारणार. तेव्हाच
मोठ्याबाई इंदूला थांबवतात आणि म्हणतात की इंदू गप्प बस, मुद्दाम बोलते ती, मुद्दाम तुला चितवते. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि मोठ्याबाईंना म्हणते की काय मोठ्याबाई, अहो या इंदूचं तोंडही बघायला आवडायचं नाही तुम्हाला आणि आता तिच्याबरोबरच आहात. तेव्हा मोठ्याबाई रागाने श्रीकलाला म्हणतात की हो, कारण इंदू दिग्रजकरांची रक्षण करते आहे, या घराची रक्षण करते आहे. तेव्हा श्रीकला म्हणते की काय रक्षण करती, तुम्हाला काय वाटलं मोठ्याबाई की दिग्रजकरांच्या घरातल्यांनाही तुमची इंद्रायणी माझ्यापासून वाचवू शकेल. तेव्हा मोठ्याबाई श्रीकलाला म्हणतात की हो, का नाही येणार वाचवायला. यावेळी श्रीकला म्हणते की शकुंतला काकी, नारायणी, व्यंकू महाराज, ओसाडगावचे विंजे सरकार आणि आत्ता सुखरूप आलेला राया, कुणालाही कधी काही होऊ शकतं, त्यामुळे माझ्यापासून सांभाळून राहायचा. हे असं ऐकून इंदूला खूप राग येतो आणि ती पुन्हा श्रीकलाला मारण्यासाठी हात उगारते. तेव्हा मोठ्याबाई पुन्हा इंदूला समजावत म्हणतात की अगं इंदू, काय सांगितलं तुला, आणि त्या श्रीकलाला म्हणतात की झालं तुझं बोलून. यावर श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की आत्ता तर कुठे सुरू झालं आहे, एवढंच कुठे, आत्ता खेळ सुरू झाला आहे. आणि ती रागात इंदूकडे बघत म्हणते की मज्जा येणार आहे आणि तिथून ती रागातच निघून जाते. तर दुसरीकडे पप्या आणि अदू बोलत असतात. आता पप्या अदूला म्हणतो की आद्या, ही श्रीकला ना खूपच पोहोचलेली निघाली रे. तेव्हा तशी मला इंदूने सगळी खबर दिली होती, तेव्हाच मी तिला धडा शिकवणार होतो, पण पुरावा नव्हता ना रे आमच्याकडे, आणि तुम्ही पण इंदूला. तेव्हा हे ऐकून अदूला खूपच वाईट वाटतं आणि तो पप्याला म्हणतो की सॉरी, खरंच सॉरी, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता अरे, पण मला काय झालं होतं काय माहिती, माझी मती गुंग झाली होती, सॉरी रे पप्या. तेव्हा आता पप्या अदूला म्हणतो की अरे अदू, सॉरी नंतर बोल, आता मला सांग की तुमच्या घराचे कागदपत्र कुठे मिळतील. तेव्हा अदू सांगतो की त्यासाठी तालुक्याला जावं लागेल. तेव्हा पप्या म्हणतो की आपण आपले कॉन्टॅक्ट वापरू, तू काळजी नको करूस, जे काही करायची गरज असेल ना ते सगळं करू आपण. त्या घराचा व्यवहार कधी झाला होता, कसा झाला होता आणि झाला होता की नाही हे सगळं शोधून काढू. तेव्हा अदू आता खूप चिडतो आणि म्हणतो की त्या श्रीकलाने ना आम्हाला आमच्याच घराबाहेर काढले, गोविंद महाराजांची पोती अशी घराबाहेर फेकली माहिती आहे का. त्या पोपटराव आणि त्या श्रीकलाला ना मी घरातून बाहेर काढूनच राहणार. तर यानंतर आपण पाहतो की इंदू व्यंकू महाराजांना म्हणत असते की महाराज, श्रीकला आपल्याला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही आहे. यावर आता शकुंतला म्हणते की आपल्याला घराबाहेर काढलं, आपली जमीन घेतली, आता अजून काय करायचं ठेवलं तिने. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की दिग्रजकरांना निस्तानुभूत करायचं आहे तिला. तेव्हा नारायणी म्हणते की आई अगं, शक्य तरी आहे का तिला हे. यावर मोठ्याबाई म्हणतात की पण ती पूर्ण प्रयत्न तर करणारच ना. तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की आणि तिला कायम असंच वाटत राहील की ती वाटेल तेव्हा आपल्याला त्रास देऊ शकते. यावर प्रेमनाथ विचारतो की पण अशा वेळेस आपण काय करायचं. तेव्हा इंदू म्हणते की एकत्र राहायचं. यावर मोठ्याबाई म्हणतात की हो, एक हीच आपली ताकद आहे, याच्यापुढे कुणीही एकट्याने कुठेही नाही जायचं, एकमेकांच्या सोबत राहायचं. आणि त्या रायाला म्हणतात की राया, कळतंय ना तुला, न सांगता कुणीही कुठेही नाही जायचं. आता प्रेमनाथ विचारतो की पण मग काही महत्त्वाचं काम असेल तर. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की हो, जावं लागेल, पण बाहेर गेल्यावर दर एका तासाने एकमेकांना कळवत राहायचं की आपण कुठे आहोत. आता इंदू म्हणते की आपल्यातल्या कुणालाही काही करायला मागे पुढे बघणार नाही, ती एकही संधी नाही द्यायची तिला. तर दुसरीकडे श्रीकला आणि पोपटराव मस्त चहा पीत गप्पा मारत बसलेले असतात. आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, दिग्रजकरांना त्रास द्यायचा एक चान्ससुद्धा सोडत नाहीस ना गं तू. तेव्हा श्रीकला विचारायला लागते की बरं मग सोडायला हवा का. तेव्हा पोपटराव म्हणतो की नाही नाही, अजिबात नाही. त्या दिवशी त्या सगळ्या दिग्रजकरांना आपण मंदिरातून बाहेर काढत होतो तेव्हा त्या ऐन वेळेला अख्खे गावकरी आले आणि आपला प्लॅन फिसकटवला. तेव्हा श्रीकला म्हणते की सारखं सारखं त्यांच्या मदतीला थोडी ना धावून येणार आहे कोणी, आणि आता आपण दिग्रजकरांवर एक टांगती तलवार तर लटकवलीच आहे ना. तेव्हा पोपटराव श्रीकलाला विचारतो की पण श्रीकला, त्यांना या सगळ्यांचा खूप मानसिक त्रास होत असेल ना गं. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की हो, होत असणारच. आणि म्हणते की पण बाबा, हे सगळं करायला ना मला फार मज्जा येते हो. त्या दिग्रजकरांमुळे आपल्याला जो काही त्रास झाला ना, जे काही भोगायला लागलं होतं ना, त्यापेक्षा त्यांना होणारा त्रास कमीच आहे. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, दिग्रजकर आहेत ते सहजासहजी मोडणार नाहीत. तेव्हा श्रीकला म्हणते की मोडतील, नक्की मोडतील. हे दिग्रजकर आहेत ना, यांचा एकमेकांवर एवढं जीवापाड प्रेम आहे ना, तोच त्यांचा वीक पॉईंट आहे. एकाला चिमटा काढला ना की सगळे रडत राहतात. मग आपण चिमटा काढायचा आणि यांच्या डोळ्यातून पाणी आणायचं. तेव्हा हे ऐकून पोपटराव खूप खुश होतो आणि श्रीकलाचं कौतुक करत म्हणतो की श्रीकला, तू आमची पोरगी असल्याचा आम्हाला फक्त. तेव्हा श्रीकला आता पोपटरावला मध्येच थांबवत म्हणते की फक्त अभिमान नाही तर माज आहे, माज, असं म्हणून दोघेही आता हसायला लागतात. तितक्यात आता तिथे रत्ना येते आणि श्रीकलाला आवाज देते. तेव्हा श्रीकला रत्नाकडे बघायला लागते. आता रत्ना श्रीकलाला विचारते की आज पैसे देणार होतीस ना गं, काय झालं त्याचं. आधी त्या घरात होतो तेव्हा घरातून पैसे चोरून आणून द्यायचीस, आता पुढे काय.
तेव्हा हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो. तर पोपटरावला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि तो रागातच रत्नाला म्हणतो की काय नुसते पैसे पैसे करतेस गं, हे इतकं मोठं घर राहायला दिलं आहे, आणखी काय पाहिजे तुला. तेव्हा श्रीकला रत्नाला म्हणते की रत्ना, हे बघ आपण ना आता सेफ नाही आहोत, तुला पैसे पाहिजेत ना, आता इतके दिवस थांबली आहेस ना तू, थोडे अजून दिवस थांब ना. तेव्हा रत्ना रागाने श्रीकलाला म्हणते की अजून थोडे दिवस थांब असं म्हणून गाजर दाखवतेस तू, पण पैसे द्यायचे मात्र नाव नाही घेत. तेव्हा श्रीकलाला आता खूपच राग येत असतो, पण ती स्वतःला सावरत रत्नाला म्हणते की मिळतील पैसे. तेव्हा रत्ना विचारते की पण कधी. यावर श्रीकला सांगते की लवकरच. आता रत्ना खूप चिडलेली असते आणि ती बडबड करत तिथून निघून जाते. आता रत्ना तिथून निघून गेल्यावर पोपटराव श्रीकलाला म्हणतो की श्रीकला, पाहिलंस का माज तिचा कशी बोलत होती ते ऐकलं. तेव्हा श्रीकला विचार करत म्हणते की हो पाहिलं ना. आणि ती पोपटरावला म्हणते की बाबा, या रत्नाचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे, तो पण कायमचा. तर दुसरीकडे व्यंको महाराज मंदिरात सर्वांना हरिपाठ ऐकवत असतात. आता यानंतर हे सगळं झाल्यावर तिथे एक माणूस येतो आणि तो सर्वांना रामकृष्ण हरी म्हणतो. तेव्हा त्यांना बघून सर्वजण उठून उभे राहतात आणि त्यांनासुद्धा रामकृष्ण हरी म्हणतात. आता तो माणूस म्हणतो की मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि तुमच्यासोबत एवढं सगळं झालं. आणि तो म्हणतो की नदीजवळ माझं एक घर ते रिकामच आहे, तुम्ही सर्वजण तिथेच राहा. यावर व्यंको महाराज त्यांना म्हणतात की दादा, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण मला माफ करा, मी तिकडे नाही येऊ शकणार. तेव्हा ते विचारतात की महाराज. यावर व्यंको महाराज सांगतात की माझा विठुराया त्यांच्या घरात नसताना मी कुठेतरी सुखात घरात राहायचं हे माझ्या मनाला पटत नाही आहे दादा. तेव्हा तो माणूस म्हणतो की पण महाराज, इथे बायकांना काही अडचण होणार असेल तर. यावर इंदू म्हणते की दादा, जिथे आमचं कुटुंब तेच आमचं घर, आम्ही एकत्र सुखी आहोत. मला तुमच्या भावना कळत आहेत, पण आमच्यातलं. तेव्हा व्यंको महाराज इंदूला म्हणतात की इंदू, दादांचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे काय आहे, जावई बापू आहेत, नारायणी आहे आणि आपल्या लहानगा रायासुद्धा आहे, यांची इथे गैरसोय होत असेल. आणि ते नारायणी आणि प्रेमनाथला म्हणतात की त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही तिघे तिथे राहायला गेलं तर बरं पडेल. तेव्हा प्रेमनाथ महाराजांना म्हणतो की चुलत सासरे बुवा, मान्य आहे की विंजे सरकार नेहमी स्वार्थीपणाने वागले, आम्ही नेहमी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला, पण जेव्हापासून दिग्रजकरांसोबत राहायला लागलो ना, तेव्हापासून आम्ही बदललोय. तुम्हा सगळ्या लोकांना मी आता आपलं मानलंय, तुम्ही सगळेच आता माझी प्रॉपर्टी आहात, त्यामुळे मी तुम्हाला सोडून आता कुठेही जाणार नाही. तेव्हा प्रेमनाथचं हे बोलणं ऐकून सगळेजण खूप इमोशनल होतात आणि कौतुकाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाईसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की सन्माननीय जावई बापू, आज तुम्ही आमची निवड योग्य ठरवलीत, त्यामुळे मला अभिमान वाटतोय तुमचा. आता या सगळ्यांचं प्रेम बघून तो माणूस म्हणतो की सगळ्या विठूच्या वाडीला तुमच्या कुटुंबाविषयी जी आत्मीयता वाटते ती याच गोष्टीमुळे. आणि तो व्यंको महाराजांना म्हणतो की महाराज, काही गरज लागली तर मी आहे हे विसरू नका. आणि तो सर्वांचा निरोप घेऊन आता तिथून निघून जातो. आता यानंतर सर्वजण एकमेकांकडे खूपच कौतुकाने आणि इमोशनल होऊन बघत असतात. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की रत्ना श्रीकलाला विचारते की तू त्या मोहितरावाला का मारलंस गं. तेव्हा यावर श्रीकला हसत रत्नाकडे बघायला लागते. तेव्हा रत्ना रागातच श्रीकलाला म्हणते की रक्ताची चटक लागली का तुला. तेव्हा हे ऐकून श्रीकलाला आता खूपच राग येतो आणि ती रत्नाला म्हणते की रत्ना, जो माझ्या मार्गात अडवा येतो ना, त्याला मी कधीच सोडत नाही. हे बघून आता हे ऐकून रत्ना खूप शॉक होते आणि श्रीकलाकडे बघायला लागते. तर दुसरीकडे मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुला आता जशास तसं वागावं लागणार आहे. यावर इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की शत्रूच्या किल्ल्याला खिल्लार पाडायचं, त्या रत्नाला फितवायचं. तेव्हा हे ऐकून इंदू थोडीशी विचारात पडते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.